नमस्कार, मी स्वाती पाटील. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड ज्युनियर विभाग मराठी विषयाचे मी अध्यापन करते. इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील व्याकरण या विभागाकडे आपण पाहत असताना पहिला पाठ जो आहे तो म्हणजे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. पाटील मागील 2 व्हिडिओमध्ये आपण वाक्य प्रकारांची ओळख करून घेतलेली होती. त्यामध्ये शब्द, वाक्य आणि वाक्य म्हणजे काय, या वाक्य म्हणजे काय बरोबरच वाक्याचे प्रकार जे भावार्थावरून म्हणजेच आशयावरून पडतात ते 3 प्रकार पाहिले. त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून पडणारे जे प्रकार आहेत ते 4 प्रकार आपण पाहिले. आता त्यातीलच पुढचा भाग तो म्हणजे वाक्य रूपांतर, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वाक्य रूपांतरालाच वाक्य परिवर्तन असे म्हणतात. वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असे म्हणतात. आता हे वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर म्हणजे काय असतं? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एकसारखं बोललो म्हणजे एक सुरी बोललो. उदाहरणार्थ मी गेलो, मी राहिलो, मी पळालो असं जर म्हटलं तर ते आपल्याला थोडंसं रुचत नाही. तेच ते ऐकायला, जर ते कुणी लेखकानं लिहिलेलं असेल तर तसंच वाचायला सुद्धा आपल्याला नकोसं वाटतं. आणि त्यामुळं मराठी भाषेमध्ये भाषेचा डौल किंवा भाषेचं सौंदर्यामध्ये भर पडत नाही. मग त्यासाठी हे वाक्य रूपांतर आलेलं आहे. यामध्ये वाक्य रूपांतर करत असताना जी वाक्यरचना आहे त्या वाक्यरचनेमध्ये काय करायचा? थोडासा बदल करायचा. पण तो बदल करत असताना वाक्यार्थाला म्हणजे त्यातील अर्थाला धक्का लावायचा नाही. त्यालाच काय म्हटलं जातं? वाक्य रूपांतर म्हटलं जातं. उदाहरणार्थ म्हणजे आपण लक्षात घेऊया, तो वेगात गेला. आता साहजिक आहे, तो वेगात गेलेला आहे. आता वेगात गेला म्हणजे तो बरोबर गेला, म्हणजेच त्या ठिकाणी तो हळूहळू गेला नाही. म्हणजे काय झाला? तो वेगात गेला. म्हणजे वाक्याच्या रचनेत बदल होतो पण वाक्यार्थाला धक्का लागला जात नाही. त्याला वाक्य रूपांतर असे म्हणतात किंवा वाक्य परिवर्तन असे म्हणतात. वाक्यार्थाला बाधा येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो की वाक्याच्या रचनेत बदल होतो. आता बघा उदाहरणार्थ आपण बघूया ते, तो वेगात पळाला. तो वेगात पळाला. एक गोष्ट लक्षात घ्या, तो वेगात पळाला. वेगात पळाला म्हणजे भरभर गेलाय तो, म्हणजेच तो काय झालाय?
तो हळूहळू गेला नाही. तो हळूहळू गेला नाही. वाक्याच्या रचनेत बदल झाला, पण वाक्याचा अर्थ तोच राहिला. यालाच वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन असे म्हणतात. आज आपल्याला या ठिकाणी हे वाक्य रूपांतर 4 गोष्टींचं पाहायचं आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रश्नार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य यांचा परस्पर संबंध. त्याचबरोबर दुसरं त्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य हा दुसरा भाग बघायचा आहे. तिसरा भाग आहे आज्ञार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य यांचा परस्पर संबंध. आणि चौथा भाग आहे तो म्हणजे होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्य यांचा परस्पर संबंध. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की वाक्याच्या रचनेत बदल होतो, पण अर्थामध्ये वाक्यार्थाला धक्का लावला जात नाही. त्याला वाक्य रूपांतर म्हणतात. आता त्यातलं पहिलं जे वाक्य रूपांतर आहे परस्पर संबंध ते आपण पाहायचं आहे. प्रश्नार्थी व विधानार्थी. वाक्य रूपांतर. आता प्रश्नार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो, प्रश्न विचारला जातो, त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हटलं जातं. आणि विधानार्थी वाक्य हे काय असतं, सरळ असतं. त्यामुळं साधे आणि सरळ असतं. त्यामुळं या दोन्हीची परस्पर रूपांतर कशी करायची ते आपल्याला पाहायचं आहे. आता हे रूपांतर करता असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट कुठली आहे, जर प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल, प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर ते विधानार्थी होताना होकारार्थी करायचं. तर विधानार्थी वाक्य होताना होकारार्थी करायचे. प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य हे होताना कसं होतं, होकारार्थी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असेल, तर विधानार्थी वाक्य होताना ते कसं होणार आहे, ते इथं नकारार्थी होणार. नकारार्थी करणे. 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायचं. प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होताना ते होकारार्थी करायचे. आणि जर प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असेल तर ते विधानार्थी वाक्य करताना नकारार्थी करायचे. आता हे कसं करायचं हे आपण पाहूया. उदाहरण घेऊया आता. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व
सुखी असा असा कोण आहे. प्रश्नचिन्ह आहे. हे आहे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? परस्पर रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. त्यासाठी जगी सर्व सुखी असा कोण आहे? म्हणजे कोणीच नाही. कोणीच नाही. म्हणून जगी सर्व सुखी असा कोणी नाही. हे झालं विधानार्थी वाक्य. आता आहे म्हटलं की होकार आला आणि नाहीत आहे नकार आला. हे गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी विधानार्थ वाक्य करायचं आहे. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी की पांढरा रंग कोणाला आवडत नाही. पांढरा रंग कोणाला आवडत नाही. आता हे कसं वाक्य आहे? प्रश्नार्थी आहे आणि नकारार्थी आहे. प्रश्नार्थी आणि नकारार्थी लक्षात घ्यायचं. प्रश्नार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे. आता पांढरा रंग कोणाला आवडत नाही. रचनेत बदल करायचा, अर्थाला धक्का लावायचा का नाही. म्हणजेच पांढरा रंग सर्वांना आवडतो. पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे झालं विधानार्थी आणि होकारार्थी. झालं का? हे झालं पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे झालं वाक्य विधानार्थी आणि होकारार्थी. म्हणजे रचनेत बदल करा, अर्थाला धक्का लावायचा नाही, अर्थाला बाधा येता कामा नये. हा झाला पहिला भाग, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता दुसरी त्यातला भाग आहे दुसरा आकडा आहे आ. यामध्ये उद्गारार्थी व विधानार्थी, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यातील परस्पर वाक्य रूपांतर. आता उद्गारार्थी वाक्य हे कसं आहे? महत्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? पहिली गोष्ट, उद्गारार्थी वाक्य परिणामकारक असते. उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य परिणामकारक असते. आणि दुसरी गोष्ट, त्याचं विधानार्थी वाक्य करताना त्याच्यामध्ये खूप, फार, प्रचंड हे शब्द प्रयोग करून विधानार्थी वाक्य करताना खूप, फार, प्रचंड
यासारखे शब्द योजावे. शब्दांचा वापर करावा. उद्गारार्थी वाक्य हे परिणामकारक असते आणि त्यावेळेला उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य तयार करत असताना त्यामध्ये खूप, प्रचंड, फार अशा सारख्या शब्दांचा काय करावा, वापर करावा. म्हणजे विधानार्थी वाक्य सुद्धा काय होतं, परिणामकारकरित्या आपल्याला दिसून येतं. आता यामधील उदाहरण बघूया. उदाहरणार्थ पहिले उदाहरण बघायचं आहे. बाप रे. बाप रे, केवढी उंच आहे ही इमारत. केवढी उंच आहे ही इमारत. हे झालं उद्गारार्थी वाक्य. हे वाक्य कसं झालं, उद्गारार्थी वाक्य. आता या उद्गारार्थी वाक्यामध्ये काय करायचं आहे की त्या ठिकाणी त्याचं परस्पर रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आहे. म्हणजे कशी होईल त्या ठिकाणी, ही बापरे केवढी उंच आहे ही इमारत. परिणामकारकता दिसते याच्यामध्ये. आणि मग त्या ठिकाणी विधानार्थी साधं वाक्य तयार करत असताना ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. हे झालं विधानार्थी. बघा, बापरे केवढी उंच आहे ही इमारत. ही इमारत खूप उंच आहे. अजून एक वाक्य बघूया. किती चतुर आहेस तू. किती चतुर आहेस तू. हे झालं उद्गारार्थी वाक्य. आणि ह्या उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य आता कसं होणार, तू खूप चतुर आहेस. बघा, खूप, फार, प्रचंड या शब्दांचा वापर करायचा आहे. म्हणजे विधानार्थी वाक्य काय होणार आहे, त्या ठिकाणी परिणामकारक होणार आहे. तू खूप चतुर आहेस. हे झालं विधानार्थी वाक्य. बघा, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य परस्पर रूपांतर करत असताना उद्गारार्थी वाक्य हे कसं असतं, परिणामकारक असतंच, पहिल्यांदाच असतं ते. आणि त्यामध्ये जेव्हा त्याचं विधानार्थी वाक्य करतो तेव्हा खूप, फार, प्रचंड यासारख्या शब्दांचा वापर करा. आणि मग यामध्ये लक्षात घ्या, किती चतुर आहेस तू. साहजिक आहे, याच्यातून परिणाम उद्गार आहे. आणि चतुर आहे हे सांगत असताना साधं विधानार्थी वाक्य गेलेलं आहे. तू खूप चतुर आहेस. अशा स्वरूपामध्ये हे दुसरं परस्पर रूपांतर झालेलं आहे. आता आपल्याला तिसरं परस्पर रूपांतर पाहायचं आहे. ते म्हणजे आज्ञार्थी व विधानार्थी. तिसरं परस्पर रूपांतर आहे आज्ञार्थी व विधानार्थी परस्पर वाक्य रूपांतर. आता साहजिक आहे, इथं महत्वाची गोष्ट कुठली आहे, आज्ञार्थी वाक्य हे कसं असतं, आज्ञाधारक, ह्याच्यात आज्ञा असते. आज्ञार्थी वाक्यात आज्ञा असते. विधानार्थी वाक्य कसं असतं, सरळ असतं.
सरळ आणि साधं असतं. आणि त्यामुळं आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा असते, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करायचं आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ पाहूया. तू नियमित व्यायाम कर. तू व्यायाम कर. आता साहजिक आहे, तू नियमित व्यायाम कर ही काय मिळाली आपल्याला, आज्ञा मिळाली. हे झालं आज्ञार्थी वाक्य. हे काय झालं, आज्ञार्थी वाक्य. आता याचं परस्पर रूपांतर कशात करायचं आहे, आज्ञार्थी वाक्य विधानार्थी करायचं आहे. म्हणजेच इथं आपल्याला आज्ञा मिळाली, तू नियमित व्यायाम कर. आता विधानार्थी वाक्य कसं करायचं, तू नियमित व्यायाम करावास. तू नियमित व्यायाम करावास. हे झालं विधानार्थी. साधं वाक्य झालं, सरळ वाक्य झालं. आज्ञा होती, त्याचं साधं वाक्य केलेलं आहे, तू नियमित व्यायाम करावास. दुसरं त्या ठिकाणी, मुलानो रांगेत उभे राहा. मुलानो रांगेत उभे राहा. साहजिक आहे, इथं आज्ञा मिळाली, आज्ञार्थी वाक्य आहे हे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, आता विधानार्थी वाक्य करायचं आहे. त्यामध्ये मुलांनी रांगेत उभे राहावे. मुलांनी रांगेत उभे राहावे. हे झालं विधानार्थी वाक्य. मुलांनी रांगेत उभे राहावे. हे झालं विधानार्थी वाक्य. म्हणजे इथं आज्ञा काय मिळाली, मुलांना रांगेत उभे राहण्याची. आणि साधं वाक्य काय, मुलांनी रांगेत उभे राहावे झालं. म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असताना जिथं आज्ञा आहे तिथं सरळ वाक्य करताना त्या त्या गोष्टीनुसार काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य करायचं आहे. आता चौथा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा होता, हा ई झाला. आता चौथा घटक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी. दीर्घई होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी नकारार्थी यांच्यातलं परस्पर वाक्य रूपांतर करायचं आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, एक लक्षात घ्या. जे वाक्य आहे, होकारार्थी वाक्य असेल, त्याच्यातील मुख्य शब्द जो आहे, होकारार्थी वाक्यातील मुख्य शब्द त्याचं विरुद्ध रूप करायचं. त्याचं विरुद्ध रूप करायचं आणि क्रियापद नकारार्थी करायचं. बघा, वाक्य हे काय आहे, त्या ठिकाणी होकारार्थी आहे, तर त्यातील मुख्य शब्दाचं विरुद्ध रूप घ्यायचं आणि क्रियापद नकारार्थी करायचं. दुसरी गोष्ट, जर नकारार्थी असेल वाक्य, नकारार्थी असेल
शब्दाचे विरुद्ध रूप घ्यायचं, विरुद्ध रूप हे घ्यायचं आणि क्रियापद होकारार्थी करायचं, होकारार्थी करणे. आता बघा, जे वाक्य आहे ते वाक्य नकारार्थी असेल तर त्यातला मुख्य भाशब्द जे आहे, मुख्य शब्द जो असतो त्याचा विरुद्ध रूप करायचा आहे आणि क्रियापद नकारार्थी करायचा आहे. जर होकारार्थी नकारार्थी वाक्य असेल त्याच्यातील सुद्धा मुख्य शब्दाचं विरुद्ध रूप करायचं आहे आणि क्रियापद होकारार्थी करायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आता लक्षात घेऊया की साहजिकच सुबोध धीट आहे. उदाहरणार्थ सुबोध धीट आहे. वाक्य कसं आहे? होकारार्थी आहे, म्हणजे क्रियापद नकारार्थी झालं पाहिजे. मुख्य शब्द कुठला आहे? धीट. धीटचा विरुद्ध शब्द काय येणार आहे? त्या ठिकाणी साहजिकच भित्रा येणार आहे, म्हणजे सुबोध भित्रा नाही, म्हणजेच तो काय आहे? धीट आहे. त्याच्यानंतर भारताचा विजय झाला. दुसरं वाक्य घ्यायचं, भारताचा विजय झाला. कसं आहे वाक्य? होकारार्थी. क्रियापद नकारार्थी होणार आणि त्या ठिकाणी भारताचा मुख्य शब्द आहे त्याचा विरुद्ध रूप घ्यायचं आहे, म्हणजे पराजय. भारताचा पराजय झाला नाही. भारताचा पराजय झाला नाही, म्हणजेच भारताचा विजय झालेला आहे. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काही वेळेला अण, न, ना, बे, गैर यासारखे उपसर्ग लागतात. यासारखे उपसर्ग लागतात. त्यावेळेला हे उपसर्ग लावून वाक्य तयार कसं करायचं? असलं अनादर, मंगल, अमंगल. त्याच्यानंतर अणचं आदर, अनादर, न. त्या ठिकाणी कळत, न कळत, कळत, न कळत. बे, बेजबाबदार, गैरहजर, गैरहजर. या उपसर्गांचा वापर करून त्या ठिकाणी काय करायचं आहे? आपल्याला होकारार्थीचं नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. एक वाक्य आपण इथं पाहूया. मोठ्यांचा आदर करावा. मोठ्यांचा आदर
अनादर करू नये. अनादर हे काय लागलेलं आहे, उपसर्ग लावून या ठिकाणी वाक्यरचनेतील परस्पर रूपांतर केलेलं आहे. तो वर्गात हजर आहे. दुसरं एक बघूया. तो वर्गात हजर आहे म्हणजे तो वर्गात गैरहजर नाही. तो वर्गात हजर आहे त्याचं इथं उपसर्ग लावून गैर हा उपसर्ग लागलेला आहे. तो वर्गात गैरहजर नाही. अशा तऱ्हेनं विद्यार्थ्यांनो वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा जो पाठ होता तो या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.